नमस्कार, माझे नाव तनुजा राहुलपुरी, गाव दुत्ता आहे. आई लक्ष्मी आली ओवाळली कापुराने भक्ता प्रसन्न झाली. घरच्या धन्याच्या पावलानं घरच्या धन्याच्या पावलानं भक्त प्रसन्न झाली ओवाळी ते कापरानं. भक्त प्रसन्न झाली ओवाळी ते कापरानं. तटी विठ्ठलाचा भक्त चंद्रभागेच्या तटी मधुकर पाटलाचं नाव घेते लक्ष्मीच्या घेतल्या गाठी. निरंजन 2 वाती 2 फुलवाती महादेव पाटील माझे पती मी त्यांचे अखंड सौभाग्य होते. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून मोहनपुरीचं नाव घेते तुमचा मान राखून. थोडा अडकवते कुटीला लिंबराज लोखंडेचं नाव घेते लक्ष्मी. काय मागते लक्ष्मी? घरच्या धन्याला आयुष्य धनधान्य ऐश्वर. काय मागते लक्ष्मी? माझ्या मुलाबाळांना सुखा समाधान ठेव. काय मागते लक्ष्मी? माझ्या सासऱ्यांना लोकांना सुखा समाधान ठेव. काय मागते लक्ष्मी? गुरं ढोर काय मागते लक्ष्मी? केदारनाथला जायची इच्छा मागते. शहरात शहर नाशिक शहर. नाशिक शहरामध्ये आहे पंचवटी. पंचवटीमध्ये आहे राम मंदिरा शेजारी आहे सीता मंदिर. सीता मंदिरामध्ये आहे सोन्याचा घडा. सोन्याच्या घड्याला आहे चांदीचं पाणी. राहुलरावांचे नाव घेते राहुलरावांची राणी. नमस्कार, माझे नाव तनुजा राहुलपुरी, गाव दुत्ता आहे. आम्ही आज महालक्ष्म्याचा सण साजरा करत आहोत. शहरी भागामध्ये ह्याला गौरी गणपती असे म्हणतात, पण गावाकडे महालक्ष्म्याच म्हणतात. महालक्ष्म्या म्हणजे दोघी बहिणी आहेत, एक म्हणजे ज्येष्ठा आणि दुसरी कनिष्ठा. आम्ही आमच्या पारंपरिक पद्धतीने सण साजरा करतो. हा आमच्या आजी सासूपासून किंवा त्यांच्याही आधीच्या पिढीपासून जसा साजरा करतो तसा साजरा करतो. आता आमच्या पिढीप्रमाणे थोडंसं मॉडिफाय केलं आहे त्याच्यामध्ये, पण नैवेद्य दाखवणे, आरती, पूजा वगैरे करणे ह्या सगळ्या पद्धती पारंपरिक पद्धतीनेच केलेल्या आहेत. सध्या आपल्या पारंपरिक लक्ष्मीला गौरी गणपती असे म्हणले जातात, पण आताच्या युगामध्ये वेगळ्या पद्धतीने केल्या जातात. आपल्याला योग्य पद्धतीने करणं आवडेल का पारंपरिक पद्धतीने करणं आवडेल? नाही, मला दोन्हीची सांगड घातलेली खूप आवडेल. पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने केलेली आवडेल. आज आपल्या लक्ष्मीच्या सणानिमित्तानं आपण महिला काय कुठले उपकरण राबवले जातात किंवा काय गीतं वगैरे घेतले जातात? हो, महालक्ष्म्याचा आणि गावाकडे जे महालक्ष्मी सण साजरा करण्याचा एकच उद्देश असतो की आधीच्या काळामध्ये बायकांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. एकमेकांशी बोलणं खूप कमी व्हायचं. त्यानिमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवायच्या बायका. त्यानिमित्तानं एकमेकांच्या बायका घरी यायच्या, बोलणं व्हायचं, ओळखी व्हायच्या. अशा पद्धतीने करतो. गौरी गणपतीला प्रार्थना केले. अशाच बातम्या पाहण्यासाठी धाराशिव टाइम न्यूज या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका.